नवीन वर्षाच्या आधी या 5 गोष्टी कराल तर येणारे वर्ष आरामात जाईल, संपत्तीची कमतरता भासणार नाही. 2023 चा निरोप आणि 2024 च्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. सध्या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर चालू आहे. नववर्षाच्या स्वागताची तयारी नागरिकांनी सुरू केली आहे. अशावेळी येणारे वर्ष फक्त सुखाचेच जावो आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने आयुष्यात कशाचीही कमतरता भासू नये हीच प्रत्येकाची इच्छा असते. अशा परिस्थितीत काही ज्योतिषीय उपाय करणे आवश्यक आहे. हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. याशिवाय यंदा वर्षाचा शेवटचा दिवस रविवार असून सोमवारपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. अशा वेळी सूर्यदेव आणि शिव यांचीही पूजा करावी. 1. सनातन धर्मात तुळशीचे रोप अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर नवीन वर्षाच्या आधी घरात तुळशीचे रोप लावावे. यासोबतच नियमित पूजेसोबत तुळशीची चांगली काळजी घ्या. असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही आणि कामात यशही मिळेल. 2. डिसेंबर 2023 संपण्यापूर्वी गोमती चक्र घरी नक्की आणा. यासोबतच ते पवित्र केल्यानंतर घराच्या तिजोरीत ठेवावे. हा उपाय केल्यास वर्षभर घरात आशीर्वाद राहतात. हे सुख, समृद्धी, आरोग्य, संपत्ती देखील देते आणि संपूर्ण कुटुंबाचे वाईट परिणामांपासून संरक्षण करते. 3. डिसेंबर 2023 मध्ये तुम्ही वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमात तुमचा आनंद शेअर केला पाहिजे. तेथे खाद्यपदार्थांव्यतिरिक्त आपण त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू देखील दान करू शकता. असे केल्याने तुम्हाला पैशाशी संबंधित समस्या येणार नाही, तसेच घरात सदैव आनंदाचे वातावरण राहील. 4. डिसेंबर संपण्यापूर्वी दक्षिणावर्ती शंख खरेदी करून शुभ मुहूर्तावर त्याची पूजा करून लाल कपड्यात गुंडाळून तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. हे देखील लक्ष्मीला आकर्षित करते. 5. याशिवाय लाफिंग बुद्धाला देखील शुभ मानले जाते. ही मूर्ती तुम्ही तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या उत्तर, पूर्व दिशेला ठेवू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. असेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.